Module number 1.14.01. Topic name: Continuing Professional Development. नमस्कार मित्रांनो, कंटिन्यूइंग प्रोफेशनल डेव्हलपमेंट या युनिटच्या दुसऱ्या भागात आपले स्वागत आहे. या भागाच्या शेवटी आपण समजण्यास सक्षम होऊ 1. स्मार्ट गोल्स कसे सेट करायचे आणि 2. व्यावसायिक योजना कशी विकसित करावी. स्मार्ट उद्दिष्टे कशी सेट करायची आणि ती कशी मिळवायची यावर एक नजर टाकूया. 1. व्यावसायिक ज्ञान आणि प्रशिक्षणाचा विस्तार करा. कार्यरत व्यावसायिक म्हणून शिकणाऱ्याने नेहमीच अभ्यासक्रमांमध्ये नावनोंदणी करून कार्यशाळा आणि प्रशिक्षण कार्यक्रमांना उपस्थित राहून आणि प्रमाणपत्रे मिळवून ज्ञानाचा विस्तार केला पाहिजे. 2. कामाची कार्यक्षमता सुधारा. सकारात्मक विचारसरणीसह कामाच्या कामगिरीमध्ये लक्षणीय सुधारणा होईल. विचलित होण्यापासून दूर राहणे, कार्यालयात लवकर पोहोचणे आणि नकारात्मक वृत्तीपासून मुक्त होणे यामुळे तुम्ही कार्यक्षमतेने आणि प्रभावीपणे काम करू शकाल. 3. व्यावसायिक संबंध मजबूत करा. कामाच्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे लोक असतात आणि प्रत्येकजण सर्व आवडतात असे नाही, पण व्यावसायिक शिष्टाचार आणि नातेसंबंध जपले पाहिजेत. साधे अभिवादन आणि आदरयुक्त प्रतिसाद कामाचे आरोग्यदायी वातावरण निर्माण करतील. 4. उत्तम सादरीकरण कौशल्ये. कॉर्पोरेट जग एखाद्याला अनेक लोकांना भेटण्यास, सभांमध्ये सहभागी होण्यास आणि एकाधिक कार्ये नियुक्त करतात. त्यामुळे प्रेझेंटेशन स्किल्स खूप चांगली असली पाहिजेत. केवळ विषयाची माहिती असणे पुरेसे नाही, ते चांगल्या भाषेत स्पष्ट संवादासह सादर करणे अधिक महत्त्वाचे आहे. 5. उच्च नोकरीची भूमिका मिळवा. कधीही स्थिर होऊ नका किंवा आत्मसंतुष्ट होऊ नका. तुमचे करिअर किंवा संस्था काहीतरी अधिक चांगली बनवण्यासाठी नेहमी काम करा. यासाठी कठोर परिश्रम, संयम, चिकाटी आणि वचनबद्धता आवश्यक आहे. अनुभव, योग्य वृत्ती आणि उच्च मूल्ये आत्मसात केली पाहिजेत. 6. नवीन अनुभव मिळवा. प्रत्येक कामगाराने त्याच्या किंवा तिच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडणे महत्त्वाचे आहे. हे विशेष सामुदायिक कार्यक्रमांसाठी, स्वयंसेवा, नवीन लोकांशी बोलणे, कामाचे क्षेत्र जवळून एक्सप्लोर करणे, भूतकाळातील चुकांमधून शिकणे आणि अशा प्रकारे अनुभव गोळा करणे याद्वारे केले जाऊ शकते. मित्रांनो, आता आपण शिकणार आहोत आपले ध्येय कसे गाठायचे. 1. करिअरची योजना बनवा. अल्पकालीन उद्दिष्टे आणि दीर्घकालीन उद्दिष्टे ओळखा. तसेच ही उद्दिष्टे लिहा, म्हणजे ती नेहमी समोर राहतील. उद्दिष्टे लिहिल्याने ते वास्तविक दिसतात. 2. रस्ता नकाशा तयार करा. एकदा अल्प मुदतीची आणि दीर्घकालीन उद्दिष्टे निश्चित केली, ती साध्य करण्यासाठीच्या पायऱ्या ओळखा. जेव्हा कामाचा खूप दबाव असतो किंवा जेव्हा प्रास्ताविक योजना पूर्ण होत नाही, तेव्हा हा व्यायाम उपयुक्त ठरतो. अंतिम मुदत सेट करा. मुदतीमुळे काम सुरू करण्यासाठी आवश्यक प्रेरणा मिळते. प्रलोभने आपल्याला ध्येयापासून दूर ठेवतात. आपली उद्दिष्टे साध्य करण्यात काही अंतर पडू शकते, पण त्यांनी आपल्याला पुन्हा काम करण्यापासून थांबवू नये. डेडलाईन आपल्याला लक्ष्य साध्य करण्यात मदत करतात. 4. प्रत्येक यशानंतर स्वतःला बक्षीस द्या. वेळोवेळी स्वतःला एक ट्रीट द्या, विशेषतः यशानंतर. ते खूप मोठे नसावे, परंतु स्वतःला प्रेरित आणि उत्साही ठेवण्यासाठी पुरेसे आहे. एखाद्या कामगिरीनंतर विश्रांती घेणे खूप महत्त्वाचे आहे, कारण जास्त काम केलेले मन सहजपणे मंद होते. 5.
जोडीदार शोधा. तुमचा सहभाग असलेल्या सर्व उपक्रमांमध्ये एक मित्र मिळवण्याचा प्रयत्न करा. मग ते व्यायामशाळा असो, खेळ असो, कामाचे ठिकाण असो किंवा छंद पूर्ण करणे असो, ते तुम्हाला आवश्यक समर्थन आणि प्रेरणा प्रदान करेल. मित्रांनो, आता आपण अचिवेबल प्रोफेशनल गोल्स कसे ठरवायचे ते पाहू. 1. विशिष्ट ध्येयासाठी वचनबद्ध. स्वतःसाठी अतिशय व्यावसायिक, व्यावहारिक आणि वास्तववादी ध्येय सेट करा. हे तुम्हाला एकाग्र राहण्यास मदत करतील. 2. योजना तयार करा. ध्येय साध्य करण्यासाठी ठोस योजना तयार करा. एक प्रशिक्षक म्हणून साप्ताहिक वेळापत्रक, मासिक वेळापत्रक, पाठ योजना आणि डेमो योजना तयार करा. 3. आपल्या वचनबद्धतेवर ठाम राहा. उद्दिष्टे साध्य करण्याच्या प्रवासात अनेक अडथळे येत असले तरी तुम्ही तुमच्या वचनबद्धतेशी पूर्ण प्रामाणिकपणाने वचनबद्ध राहिले पाहिजे. 4. तुमची व्यावसायिक उद्दिष्टे लिहा. एक पेन आणि काही लेखन कागद घ्या आणि ठळक अक्षरात आणि स्पष्ट भाषेत तुमची ध्येये लिहा. मे किंवा माइट ऐवजी विल वापरा. तर मित्रांनो, तुमची व्यावसायिक विकास योजना सुरू ठेवण्यासाठी विविध पर्याय उपलब्ध आहेत. नोकरीवर प्रशिक्षण किंवा DST साठी किमान 3 उद्योगांशी संपर्क साधा आणि 3 महिन्यांसाठी MOU वर स्वाक्षरी करा. 12 महिन्यांसाठी ज्ञान अद्ययावत करण्यासाठी वाहक विकास कार्यक्रम किंवा कोणत्याही नवीन अभ्यासक्रमांमध्ये सामील व्हा. 36 महिन्यांसाठी पात्रता श्रेणी सुधारित करण्यासाठी डिप्लोमा किंवा पदवी अभ्यासक्रमात सामील व्हा. यशस्वी प्रशिक्षणार्थी ओळखा आणि त्यांना उद्योजक होण्यासाठी प्रेरित करा, मार्गदर्शन करा. तर मित्रांनो, हे आपल्याला कंटिन्यूइंग प्रोफेशनल डेव्हलपमेंटच्या दुसऱ्या भागाच्या शेवटी घेऊन येते. आपण येथे शिकलेल्या गोष्टींचा एक द्रुत संक्षेप घेऊया. आम्हाला समजले 1. स्मार्ट गोल कसे सेट करावे आणि ते कसे साध्य करावे. 2. तुमचे ध्येय कसे साध्य करावे. 3. साध्य करण्यायोग्य ध्येय कसे ठरवायचे.